महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। स्थानिक पातळीवरचे नेते, माजी नगरसेवक आपली राजकीय सोय लक्षात घेऊन पक्षांतर करतात। असं असतानाच आता मनसेच्या गटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे आणि या पोस्ट नंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। या पोस्टमध्ये निष्ठावंतांना पक्षात कवडीची ही किंमत नसते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। ही पोस्ट करून त्यांनी एका प्रकारे आपली नाराजी जाहीर केली आहे। काही दिवसांपूर्वी खेडमध्ये एका मंदिराचा कलशारोहण सोहळा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये मनसेचे वैभव खेडेकर, शिंदे गटाचे रामदास कदम तसेच मंत्री उदय सामंत हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। त्यावेळी उदय सामंत यांनी काही सूचक विधान केलं। ते म्हणाले, व्यासपीठ असंच एकत्र राहू दे असं त्यांनी म्हटलं होतं। तर दुसरीकडे खेडेकर यांचा राजकीय गुरु मीच आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं। शिंदे गटातील या दोन बड्या नेत्यांच्या या विधानानंतर आता खेडेकर यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केली आहे। पक्षामध्ये निष्ठावंतांना कवडीची ही किंमत नसते अशी खदखद त्यांनी व्यक्त केली। खेडेकर यांच्या या फेसबुक पोस्टचे अनेक अर्थ लावले जातात। खेडेकर हे नाराज आहेत का असा सवाल केला जातोय। तसेच जर हे नाराज असतील तर आगामी निवडणुका पाहता ते नेमका काय निर्णय घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। त्यांच्या मनात असा काही विचार चालू आहे का असं विचारलं जात आहे। खेडेकर यांच्या या फेसबुक पोस्ट नंतर मनसे पक्षानं अधिकृतपणे अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। खेडेकर जर नाराज असतील तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।